जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
रूप पाहता लो जानी रूप पाहता लो जानी रूप
हरे 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 आपुल्या हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता कयाची धन्य माता पिता कयाची धन्य माता पिता कयाची होळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा हरिक वाचे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करते श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करते श्रवण अखंड चिंताना विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा हरिक वाचे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा म्हणे मज घडो त्यांची सेवा तुझे माझा घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा तुला म्हणे माझा घडो त्यांची सेवा हरी माझ्या दैवा पावनाची हरी माझ्या दैवा पावनाची हरी माझ्या दैवा पावनाची होळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा गोपाल 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 आपुरिया हिता असे जय जागता आपुरिया हिता ऐसे जय जागता आपुलिया हिता
आपुलिया गीता विठ्ठल विठ्ठल आपुलिया गीता आपुलिया गीता जो असे जागता धन्य माता पिता तयातिया कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा हरिक वाचे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा हरिक वाचे देवा तुका म्हणे मद गुरु त्यांची सेवा परी माझे दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाचे देवा महायोग पीठे तटे भीमरत्यम वरद पुंडलिकाय दातो मुनीन्द्रम समागत्यम तिष्ठं मानन्दकन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू Oh,
पांडुरंगा करून प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृपा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मस्तक हे पायावरी 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित सर्व परमार्थ प्रेमी साधक मायबाप प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका पवित्र अशा ह्या सूर्यमाळ तीर्थक्षेत्रामध्ये सूर्यमाळ की जिथं सूर्याचा अस्त होतो म्हणजे सूर्य मावळतो
आणि परमार्थिक पहाट सुरुवात होते अशा ह्या सूर्यमाल तीर्थक्षेत्रामध्ये कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, सुंदर असा अभंग ह्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. आणि तो अभंग ताई कोणाचा अभंग आवा लेट का होईना पण ताई आले बा आमच्या कीर्तनाला. विठ्ठल खऱ्या अर्थानं ज्यानं हा नरदेह घेऊन वैकुंठाला गेले, बरोबर ना? आजपर्यंत कोणीही गेलं नाही, इथून पुढे कोणी जाणार नाही. ज्यांना विश्ववंद्य जगद्गुरु ही पदवी पाहलं जाते आणि खऱ्या भगवंत रूपी नामानं परमार्थाचे कळस झाले असे थोर संत, थोर साधू की ज्यांच्या अभंगावरती कोणी कीर्तन करावं, आमच्या सारख्याने कीर्तन करावं असे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबार आहे. यांचा 4 चरणाचा पण प्रपंच करीत असताना आई वडील कसे असावे, बरोबर ना बाजी भाऊ? प्रपंच करीत असताना आई वडील कसे असावे, त्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलं कशी असावी आणि ते कुटुंब कसं असावं आणि अशा कुटुंबाची सेवा खूप आहे माझ्याकडून घडावी असा हा थोडक्यात अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे. आणि ह्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ नवे प्रतिपाद्य विषय असा आहे की विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हा आम्हा सर्व ह्या साधक मायबापांना उपदेश करतात. आजच्या हसाण्यावरून सांगतात की आपुलिया गीता दोन माझं सोडत आपुलिया गीता जगता धन्य माता पिता तयाच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात. खऱ्या अर्थानं जो आपल्या हितासाठी जागा आहे. आता हित नेमकं कोणतं हो? महाराजांना ठेका माहित नाही बरं का एवढं. आणि तुमची ठेक्याची टाळांची चुका मग झाली तर सगळा गोंधळच होईल बाबा. जो खऱ्या अर्थानं परमार्थिक हितासाठी जागा आहे, झोपलेला नाही, संसारिक हित नाही सांगितलं बरं का ताई? हो, परमार्थिक हितासाठी जो जागा आहे ना, झोपलेला नाही ना, त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. आणि एवढंच सांगून तुकोबा राहिले नाही तर अभंगाचं दुसरं चरण पुढी कन्या पुत्र होतीचे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. अरे जो परमार्थ हितासाठी जागा आहे आणि त्याच्या पोटी जी जन्माला आलेली मुलं आहेत ना, ती कशी असतील हो? दारुडे असतील का? त्या लावालावी करणारे असतील? मुळीच नाही. ते सुद्धा सात्विकच असतात. आणि अशी सात्विक मुलं ज्या कुटुंबामध्ये ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येतात, त्यानं त्या मुलांचा
तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल यात नवल काय, पण देवाला सुद्धा आनंद वाटतो. भाग गेला अवघा झाला सोयी आनंद. आणि याच्याही पुढे जाऊन सांगितलं या अभंगाचं तिसरं चरण काय, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. काय म्हणतात ती मुलं की जन्माला आल्याच्या नंतर थोडी मोठी होतात. माझ्या ताईसारखी मोठी झाल्याच्या नंतर गीतेचं, भागवताचं, ज्ञानेश्वरीचं, रामायणाचं चिंतन करतात, मनन करतात. आणि एवढं करूनही ज्या पांडुरंगानं तुम्हाला आम्हाला सुंदर असा नरदेह दिला त्या पांडुरंगाचं नाम चिंतन करतात. म्हणून ती मुलं देवाला आवडतात यात नवल काय, पण तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा आवडतात. आणि मग शेवटचं काय म्हणतंय, तुका म्हणे मोज घडो त्यांची सेवा करी माझ्या दैवा पार. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबा राय म्हणतात, धन्य आई वडील, धन्य त्यांची लेकरं सात्विक जर असतील आणि असा परमार्थिक कुटुंब जर असेल तर त्या कुटुंबाची सेवा कोणाकडून घडो. तुकोबा राय म्हणतात माझ्याकडून घडो. का म्हटले असतील हो म्हातारे महाराज, एवढे येणे काय तुकोबा राय, आपण लय शहाणे. का म्हटले असतील, कारण त्यांना माहित आहे असे कुटुंब बोटावर मोजणे इतकेच जातात. हा, आणि अशा कुटुंबाची सेवा माझ्याकडून झाली तर माझ्या दैवाला पारावा राहणार नाही. मिळालं. कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा का चालू असलेला आपला हा 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा. बरोबर ना मेजर? 1.5 दिवसालाच होणार बरोबर ना नंदू भाऊ? हो. आणि निमित्त काय हो? हो, निमित्त माझ्या ताईचा लग्न सोहळा आहे दादा. हो, देवराम पाटील आंबरे आणि काय त्या मातोश्रीचं नाव? सुनीता देवराम आंबरे यांची कन्या आहे. दादा जन्माला आली लेक आणि जन्माला आल्याच्या नंतर कुठं मोठी झाली हे आई बापाला सुद्धा कळत नाही. दादा चालता 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 सहज वर्ष निघून गेलं आणि आज ताईचं लग्न होतंय. हो, प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या जीवनामध्ये 4 आश्रम आहे बरोबर ना? 2 वर्ष झाले माझ्या ताईनं गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण. हा, बघता बघता ताई मोठी झाली. 1 वर्ष. हा, 1 वर्ष झालं पडलं मिळालं. चार आश्रम आहे प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या जीवनामध्ये. वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, ब्रह्मचारी आश्रम आणि शेवटचा गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम हा सर्वात उत्तम आश्रम आहे. या 3ही पोषिताचा म्हणजे 3ही आश्रमाला पोचणारा कोणता आश्रम? गृहस्थ आश्रम. आणि त्या गृहस्थ आश्रमामध्ये आमची लाडकी लेक कमी सरदाची हो, Thank you.
हो, खऱ्या अर्थाने आमची लाडकी लेक पहिली संतांची झाली बरं का. नंतर माझ्या पक्वादाने जीवन आले. विठाल विठाल. लाजरी बरोबर आहे? हो. लाजरी साजरी भरदरी अशी ती नोवरी आपला बालपणाचा उंबरठा ओलांडून उद्याकडं खऱ्या अर्थानं गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करणार आणि त्याचा लग्न सोहळा कालच्या धरून सुरुवात. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस आणि उद्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांचा लग्न सोहळा भव्य आणि दिव्य अशा सभा मंडपामध्ये पार पडणार आहे. आणि त्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे नव्हती बरं. अचानकपणे हे उभं सेवा ही रेरे भाऊंची होती, पण काही कारणास्तव त्यांचं येणं झालं नाही म्हणून त्यांच्या जागी आम्हाला उभं केलं. मद पामराची पायाची वाहन पायवरी किंवा काय द्यावे त्याचे देविता हा पायी जीव थोडा त्यांच्या जोड उतराई व्हावी म्हणून यथामती यथा अवकाश फक्त येत साधलं कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करीत असताना सुंदर असा भव्य आणि दिव्य असा स्वरूपाचा मंडप आहे. गुरुवर्य बागडे बाबा समोर बसलेले, शेजारी आमचा सर्वांचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात तेच ऐकला बसलेले. गुणीजन अशी गायक मंडळी, नंदूभाऊ असेल, मेजर असतील, 250 किलोमीटरवरून आलेले आमचे विशाल महाराज खोली, यांना काही म्हणा पण म्हणतात ना कैसे साथ आणि मवार, माऊलीची भाषा आहे त्यांच्याजवळ. निकले आणि रसाळ शब्द दैसे कलोल अमृताचे. प्रेमानं जिव्हाळ्यानं वात्सल्यानं भोजीला येतात आणि भोजीची कुठलीही बरी पत्रिका मिळाली तर 50 किलोमीटरवरती इथं आले. अहो टाळ्या वाजवाना जोरदार त्यांच्या. कोणी कौतुक करायचं त्यांचं. आपण 10 किलोमीटरवर जात नाही, ते 250 किलोमीटरवरून इथं आले. बरोबर आहे का? आमचे विलेकरी दादा ठाकरे महाराज, हिंदूताई नभाजी, तुमचं नाव नाही? अरे वा, हो का? गणेश भाऊ कुंदे आणि शेजारी लाजवाब म्हटलं तरी चालेल. अहो दाद देणं गरजेचं आहे, कौतुक करणं गरजेचं आहे. आणि कौतुक जर करत नसेल तर कितीही मोठा असू द्या काही उपयोगाचा नाही जातो. आम्ही दर्पणाखाली कीर्तन करतो ना, तुम्ही दर्पणाखाली पकवान वाचू नका, एवढंच आम्हाला माहिती. वालधारे कितीही लांब जाऊ द्या बरं का ताई. आपल्या खेडेगावच्या भाषेत आहे बिनपगारी फुल अधिकारी, रुपया घेत नाही.
अहो कोणी कोणाला रुपया सोडत नाही, पण हे रुपया घेत नाही. हजाराचं काय 10,000चं डीजे लागतं तरी ते सुद्धा करतात. हो. तेही आहे. आणि समोर फार मोठा श्रोते वर्ग आहे. भव्य दिव्य मंडप आहे, माणसं अपुरे. पण म्हणतात ना, गर्दीपेक्षा गर्दी महत्वाची आहे. कीर्तन किती ऐकले याला किंमत नाही ना. कीर्तन ऐकल्याच्या नंतर परिवर्तन किती झालं याला किंमत आहे. सर्वांच्या पायावरती लागून या पाया लागोनिया पाया विरवितो तुम्हाला, लागोनिया पाया विरवितो तुम्हाला, लागून या पाया विरवितो तुम्हाला, लागोनिया पाया विरवितो तुम्हाला, लागून या पाया विरवितो तुम्हाला, लागोनिया पाया विरवितो तुम्हाला. नंदू भाऊ काय म्हणतो याबद्दल? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला. दादा फक्त एकच विनंती तुमच्याकडं, ज्या ज्या वेळेला विठ्ठल 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 मुखाने बोला आणि हाताने काय करा, टाळी वाजवा. कारण का हा जरी मंगलमय सोहळा असेल, पण आता परमार्थमय सोहळा झाला. म्हणून विठ्ठल विठ्ठल मना मिळवूया, हा सोहळा स्वर्गी नाही. त्याच्याकरता विठ्ठल विठ्ठल म्हणायला विठ्ठल सुंदर असं चिंतन तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून मानलंय. तुकोबाराय म्हणतात, खऱ्या अर्थाने तो जागृत आहे, झोपलेला नाही. जो परमार्थाच्या हितासाठी जागृत आहे त्याला धन्यता देतात. व्यवहारा करता नाही. व्यवहारामध्ये सगळं जागृत आहे. होत नाही होत. जन्माला आलेला प्रत्येक जीव संसारामध्ये जागृत आहे, पण परमार्थामध्ये झोपलेला आहे ना. हो, प्रत्येकाला जन्माला आल्याबरोबर प्रत्येक जीव म्हणतो, माझी गाडी, माझा बंगला, माझी बायको, माझी पोरं, माझी शेती, माझी वाडी. सगळे जीव संसारामध्ये जागृत आहे, पण प्रपंचामध्ये झोपले. पण दादा इथं आवर्जून सांगावं लागेल, हे जे कुटुंब आहे ना, खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे की ते परमार्थामध्ये सुद्धा जागृत आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा जागृत आहे. म्हणून हा मंगलमय सोहळ्याच्या ऐवजी परमार्थमय सोहळा आहे. परमार्थामध्ये जर हे कुटुंब जागृत नसतं
करीचं काय असतं नंदू भाऊ? काय असतं ताई? बाबा नदी डीजे असतात, बरोबर ना मेजर? हा, इथं डीजे असतात आणि डीजेच्या तालावरती नाचणारी तरुण आणि तरुणी असत्या. आणि काय पिऊन नाचले असते हो? मदिरा. मदिरा. पण इथं काय आता? ब्रह्मरस घे. ब्रह्मरस घेई काढा, 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 ब्रह्मरस घेई इथं खऱ्या अर्थानं ब्रह्मनामाचा रस निघो. जो मुढे मदिरा खाय, मदिरानंदे नाचे गाय, जेने ब्रह्मानंद शिविला लोकी हिराय यावदेना. अरे जो दारू पिलेला माणूस आहे या ना महाराज विठाला. तो कधी आवडतो का हो? मग ज्यानं ब्रह्मनामाचा रस केलाय ते बघा सुरुवात झालं ते बा. कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, करके देखो भैया, करके देखो, करके देखो भैया, करके देखो, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, नशा हमारा श्रीपद दे पिया, श्रीपद दे पिया, नशा हमारे रंगत दे पिया, हमारे रंगत दे पिया, नशा हमारे श्रीपद दे पिया, नशा हमारे रंगत दे पिया, नशा हमारे रूपक दे पिया, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो, कैसी नशा हरि नाम की जरा भी करके देखो. दादा खऱ्या अर्थानं या कुटुंबाला हा ब्रह्मरूपी नामाचा अमृतमय असा प्याला पिला. म्हणून जरी मंगलमय वातावरण आहे तरी परमार्थमय त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं ते भाग्यवाने. भाग्यवंता घरी भाग्यवंत घरी भजन पूजारा, भाग्यवंत घरी भजन पूजारा, भाग्यवंत घरी भजन पूजारा, भाग्यवंत घरी भजन पूजारा, त्याची वाट पाय रघुनाथाला, त्याची वाट पाय रघुनाथाला, रघुनाथाला, भाग्यवंत घरी भजन पूजारा, भाग्यवंत घरी भजन पूजारा. आजी ज्याच्या घरामध्ये
ज्याच्या परमार्थिक कुटुंबामध्ये भजन आहे ना त्याची वाट कोण पाहतो? कोण? दारुड्या पाहतो, तो पांडुरंग पाहतो. अरे दादा काय सांगावं, हे जे कुटुंब आहे ना या कुटुंबामध्ये त्यांच्या रोमारोमात नसा नसात माझ्या श्रीपाद बाबाचा परमार्थ भरलाय. म्हणून हा सोहळा आहे दादा. हो, आला शीतळ शांतीचा वारा, केले सुख होय या सदिना. तरी काळाची धाक धरा लागा, हरी रामा गोविंद वासुदेवा. हो, नसा नसामध्ये त्यांचा परमार्थ भरलेला आहे. लग्न कोणी करतो? हो, लग्न आहे ना गरीबही करतो, श्रीमंतही करतो. आता मागच्या वर्षी काय त्या धीरूभाई अंबानीचं लग्न झालं म्हणजे कितीतरी कोट्यावधी रुपये खर्च केले त्यांनी. पण वसूल कोणाकडून केले? हो, हा 250 रुपयाचा रिचार्ज होता, तो कितला केला? 350. श्रीमंत असूनही कोणीही लग्न करतो, पण ते लग्न माझ्या तुकोबरायाने केलं. अरे ते लग्न माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाने केलं. ते लग्न माझ्या संत शिरोमणी नामदेवरायाने केलं ना तेच लग्न आधी बरोबर आहे का? म्हणून हा मंगलमय वातावरण बाजूला करून हा परमार्थमय वातावरण निर्माण केलं. म्हणून खऱ्या अर्थानं ही मंडळी भाग्यवान. आणि प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या जीवनामध्ये 2 लग्न, बरोबर ना महाराज? 2 लग्न, 2 जन्म आणि 2 मरण. नंदू भाऊ, नंदू आणि हे नाद ब्रह्म आहे. न आणि नादाला जोडा फक्त, बरोबर आहे का नाही? नाद ब्रह्मच करायचे, माणसाला जागच्या जागेवर ठेवायचं. संगीत एक शक्ती है, बरोबर ना? संगीत एक शक्ती है. हर धज में बसे राम, रोगी को रागी भी बना दो, रोगी को मिले आराम. दोन लग्न, 2 जन्म, 2 लग्न. पळापळी नका करू. घ्या. 2 लग्न, 2 जन्म, 2 लग्न आणि 2 मरण. पण हे जीवनात होण्याकरता जीवनामध्ये परमार्थ असा केला पाहिजे तसा. घाबरायचं नाही, आपल्या बाबांची शाळा आहे. खट न
देवाचे याळे घाबरायचं नाही. कीर्तन आपलं आपण कीर्तनात बाबा आहे आपल्या श्रीपाद जीवनामध्ये आत्ताच प्रमाण दिलं बहुत पुण्य केले जेव्हा या विठ्ठले साधं नाही ना दादा. पण काय होतं फुकट मिळाला कळत नाही आपल्याला. बरोबर का? गण 100 एकर तदनी पण जात पोते बा फुकटाचं काय समज आहे. अवकुळवाडीचा नाव नाही गंध मी श्रीपदाचा आहे श्रीपदाचा आहे श्रीपदाचा गण सांगत असं याला किंमत नाही. नामस्मरण किती करतो याला किंमत नाही. म्हणून जीवनामध्ये असा परमार्थ करा असा परमार्थ करा. कसा करा का आपण देवाकडे जाण्यापेक्षा देवच आपल्याकडे. हो शबरी कोण होती महाराज? पंढरी भाऊ कोण होती शबरी? अरे बिल्ली नव्हती पण तिच्या जीवनातला परमार्थ असा होता. तिचं जिव्हाळा प्रेम वात्सल्य एवढ्या त्या प्रभू रामचंद्राला आवडत होतं की त्यांनी त्यांची कुटी सोडून शेवटी कुठे आले ते ओर प्रेमाचा भुगेला ऐका महिमावडीची. अरे असा परमार्थ जीवनामध्ये केला पाहिजे. कसा? अरे माझ्या जनाबाईचं उदाहरण घ्या. जनाबाईच्या गवऱ्या विठ्ठल 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 म्हणत होत्या. आमच्या फार मोठी सुखांची काय झाला. कसा तो देव आपल्याकडे बहुत सुकृताची जोडी मला तरी आवडती. बहुत सुकृताची जोडी मला दादा काय सांगावं. कीर्तन सांग कीर्तन अंग हरिओ किंवा नाचो कीर्तनाचे किंवा धन्य जगी तोची राम कृष्ण गोविंद. मी काय तुझ्याकडे बघतोय समजून घे. समजने वाले को दोन जन्म ज्या वेळेला आपल्या आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर आपण बाहेर येतो. उपदली यावरी अंगी लागे वायू धरिती मग पडी अवधीच विसरी. मुख्य शब्दाची मुख्य शब्द विसरला ओम शब्द विकसला. तो मायेने भुलला विसरला चारी जन्म. हो आईच्या पोटातून बाहेर येतो पहिला जन्म. नंतर दुसरा जन्म हा सभा मंडप आहे ना दादा. हा खऱ्या अर्थानं परमार्थिक राजा होता.
दुसरा जन्म ज्या वेळेला नंदू भाऊ अरे लहान होता तू लहान होता मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर तुझं भाग्य उद्याला आलं पुण्य फळले पुण्य फळाला आलं नंदू भाऊच उदळले भाग्याचा संत दर्शनी आला नंदू भाऊ मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर त्यांचं पुण्य फळाला आणि पुण्य फळाला आल्याच्या नंतर कोणाची भेट झाली हो संत दर्शनी हा दाबा आणि मग संतांच्या सानिध्यामध्ये गेले आणि संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं हो सद्गुरू भेटले सद्गुरू भेटल्याच्या नंतर त्यांनी नंदू भाऊला जवळ केलं त्यांच्या माथावरती हात फिरवला लावून हात सांगितले चिंता न करावी. आणि मग त्यांचा दुसरा जन्म कुठून झाला हो जीवाचा लगी नाही काना वचनाची काने जे पेरले डोळा ते उगवले व्यापके उठले व्यापके भरले हा जन्म या सभा मंडपामध्ये दुसरा जो जन्म झालाय ना तो कानावाचा झाला साधू बोध झाला तो नरून नाहीच मुलाला अनुभव असे हे दोन जन्म झालं आणि दोन लग्न लग्नाच्या टायमाला म्हणत दोन लग्न पहिलं लग्न बाबा तुमचं झालं आणि माझंही झालं नाही का पहिलं लग्न ज्या वेळेला मुलगा मोठा होतो आणि मोठा झाल्याच्या नंतर लई इकडं तिकडं पळतो बरोबर ना नंदू भाऊ मग आई वडील म्हणतात आता माझा भाऊ मोठा झाला याचं लग्न करायचंय सुंदर अशी मुलगी त्याला बघतात आणि ती बघितल्याच्या नंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं सागर भाऊ वालदाडे दादा आमच्या सर्वांच्या साक्षीनं ब्राह्मणांच्या मंत्र घोषामध्ये जे लग्न पार पडतं ते पहिलं लग्न उद्याकडं ताईचं व्हायचं पण त्याच्याही अगोदर ताईचं बरोबर ना
ते दुसरं लग्न होणं फार महत्वाचं आहे, पण त्याला भाग्य लागतं भाऊ. परमदेता लागली टाळी कोण दे दुसरं लग्न की ज्या वेळेला सद्गुरूचा वरदहस्त तुमच्या डोक्यावरती येतो आणि त्या नामाचं चिंतन करीत असताना ब्रह्मानंदे लागली चालू. कोण देहा ते विढाल आणि त्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर काय होतं, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं. माझा श्रीपाद बाबाना माझ्या रामदास बाबाना तिचे रूपाला दाविला आत्मजन केला परमात्म्याचे नाविला आत्मजन केला परमात्म्याचे दादा, अरे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही बाकी पहिलंही लग्न आपण थाटामाटात केलं आणि दुसरंही लग्न सद्गुरूच्या कृपेनं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य केलं. म्हणून दादा एकच करा, ज्या सद्गुरु रायानं तुमचा दुसरा जन्म घालून दिला काना वतनातल्या भेटी पुढे अरे माऊलीचं प्रमाण आहे याच्यामध्ये. भाग्यवान आहे तुम्ही आम्ही भाऊ. हे लग्न आपलं लागलेलं आहे हो. आणि ह्या नवरीच ऐकलं ती सुद्धा भाग्यवान. सचिनाचे लग्न पहिल्यांदाच लावून घेतलंय आणि मग दुसरं लग्न करते. म्हणून म्हणतो ज्या सद्गुरु रायानं तुमचा दुसरा जन्म घालून दिला. आता तुम्हाला तो भरायचंय बरोबर ना. हा, त्या सद्गुरु रायाकडं, त्या सद्गुरूच्या फोटोकडं पंढरी दादा प्रेमानं बघा. अंतःकरणापासून ज्या सद्गुरु रायाने तुमचा दुसरा जन्म करून दिला ना, त्याची मूर्ती डोळ्यासमोर
आज फिटले माझे डोळे. अरे खऱ्या अर्थानं जन्माला आल्याचं सार्थक लग्न झाल्यावर होतं. बोलणं नाही सांगतो कसा होता सांगायला वेळ आहे नाही. बरोबर ना, तिकडे जायचंच नाही. म्हणून त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि तुझी मूर्ती पुरविली अरे जरी मंगलमय वातावरण असेल पण सोहळा परमार्थमय आहे. म्हणून त्या सद्गुरु रायाची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्यांनी दिलेलं ते नाम आहे ना, त्या नामाचं अंतःकरणापासून स्मरण करा. परिणाम काय होईल? काय होईल? नाता उसळती प्रेमाच्या आनंदाचा सावळा देखिया खरा परमार्थ आहे दादा. डोळ्या वाट गंगा जमुना वाहिल्याशिवाय राहत नाही. पण दादा नंदू भाऊ त्याच्याकरता लढायला शिका रे. लढायला जर लागले ना तर काय सांगू ताई. पण तुझे मदाटे नाही निरलोटे ही अवस्था खरी परमार्थमय अवस्था तुम्ही भोगल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याकरता दुसरं लग्न करावं लागेल तेव्हा तसं जमणार नाही. आणि दोन मरण पहिलं मरण ज्या नामाचं चिंतन तुम्ही केलं आणि ते चिंतन करीत असताना तुम्ही आनंदाकडून परमानंदाकडे जाता आणि त्या वेळेला तुमच्या अंगामध्ये दामन जरी टोचली तरी तुम्हाला कळत शांतामाई कितीच अवस्था होती. आनंदाकडून परमानंदाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला असो आयसा कुठे आठवचे नाही देहाचे विजयी भोगवचा. हे देहाच्या व्यतिरिक्त देहाचं तादात्म्य तुमच्याकडून सुटून जातं आणि मग मरणच माझे मरून गेले मज केले अमर. किंवा विष्णुदास नामामणी मरून या. हे दुसरं पहिलं मरण आणि दुसरं मरण डायरेक्ट राम नाम. पण ते मरण झाल्याच्या नंतर लय
वैकुंठवासी कैलासवासी आणि स्वर्गवासी या केव्हा मेल्यानंतर. पण जिवंतपणी आपल्या बाबाने आपल्याला कोणती सच्चिदानंद पदवी घेणे आणि ह्या तीनही हो 2 जन्म 2 लग्न आणि 2 मरण या कुटुंबानं स्वतः जिवंतपणी अनुभवले. म्हणून खऱ्या अर्थानं ते परमार्थी भूतासाठी जागे आहेत. अभंगाचं प्रथम चरण. आपुरी नाही ता तुझी जागता. आपुरी नाही ता तुझी जागता. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विश्व म्हणजे जगद्गुरु तुकोबकार आहे म्हणतात. खऱ्या अर्थाने जो परमार्थामध्ये जागा आहे ना त्यांच्या आई वडिलांना नाही तर मग काय कोणालाही धन्यता देऊन कसं चालेल. कसं चालेल. खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये प्रपंचामध्ये कोणी पण परमार्थामध्ये पोटावर मोजण्या इतकेच लोक जागृत. आणि असं कुटुंब जर असेल तर त्यांना धन्यता दिलीच पाहिजे. आज त्यांनी अवधीचे नाचवला असता नाही तर त्याला असं नाचवलं. पण काय केलं त्यांनी कीर्तनाचे कार्यक्रम केले. आणि कीर्तन ठेवणे म्हणजे करमणूक नाही. नाम संकीर्तन सोपे अरे हजारो जन्माचं पाप जाणण्याचं सामर्थ्य त्याला कीर्तन म्हणतात. काय एखाद्याचं नाव सांगण्याकरता कीर्तन आहे. बरोबर ना काही बरोबर त्यावर येते. त्याची बायको त्याला घरात विचारित नाही. हो पोरांकरता काळ्याचं ढवळं करून कमवून ठेवतो. ते पोरं त्याला विचारते नाही. पण इथं माझं नाव घेतलं पाहिजे ही अपेक्षा करतो. कशाला करतो. याच्याकरता कीर्तन. कीर्तन हे उद्धारण्याचा मार्ग आहे. मोक्षाला जाण्याचा मार्ग आहे. त्या नरकाला जाण्याचा मार्ग आहे. तू तुझ्या स्वरूपाला विसरलाय त्याची ओळख करून घेण्याकरता त्या भगवंत रूपी नामानं तू विन्मुख झालाय. आलं का लक्षात. त्याला सन्मुख करण्याचं कार्य कीर्तन करतो. म्हणून ह्या परिवारानं हा कीर्तन महोत्सव ठेवला. आणि म्हणून एक गौरीची ओळी आहे. तेन सांगितले पितया वसुदेवाची. ऐका लक्षात.
जेन सांगितले त्रितया वसुदेवाची, जेन सांगितले माते देवकीची, जेन सांगितले बंधू बळी भद्रासी, जे तुझे अर्जुनेची. काही ओवी म्हटले असत, जे गुह्य ज्ञान सांगण्याकरता हे व्यासपीठ आहे. का इथं सासू सुनाचे भांडण आणि माय लेकराचे हे सांगण्याकरता आहे. अरे हे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचं व्यासपीठ आहे. शिरोमणी नामदेवरायांचं व्यासपीठ आहे. इथं हेच सांगायला पाहिजे. काय धर्माचे पालन करणे पाखंड खंडा हेची करणी अम्मा काम हे धन्य आहे. म्हणून त्यांची मुलंही धन्य. अभंगाचं दुसरं चरण. फुलकन्या पुत्र फुलकन्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आई बाप जर धन्य असतील तर मुलं कशी हो. दयाचा हरी वाटे दादा ताई, अरे असं कुटुंब जर असेल तर अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेली लेकरं हे सुद्धा सात्विकच असतात. नाही का. शुद्ध विजा पोटी हरे रसाळ गोमती मुखी अमृताची वाणी देह देवाची हॅलो. काय हे सात्विक कुटुंब असेल हो. का असेल नंदू भाऊ. बाबांनी मागाशी तुम्हाला प्रश्न विचारला होता का गुरुचेकी मध्ये खरा परमार्थ कोणी आणला. बरोबर. त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं. पण बाबांना माहित होतं डोंगरे परिवाराच्या वतीनं तिथं परमार्थ राबला. मग असं हे परमार्थिक कुटुंब आहे. का झालं याचं एकमेव कारण त्यांनी जीवनामध्ये जीवन जगत असताना नव्हे हा संसार रूपी प्रपंच बुद्धीत असताना संतान की संग लगावे मेरी अच्छी बनेगी. संतान की संग लगावे मेरी अच्छी बनेगी. संतान की संग लगावे मेरी अच्छी
प्रपंच करीत असताना कायास पण त्याच्याही पुढचं काय म्हणतोय ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटे न धरणे प्रपंचाचे वावडा संसार सुखाचा करे आनंद भरीय काय नगे माये दया पंढरपुरा इथे न माहेरा दादा ताई मुंबई कोणच्या माहेराला आगस खिंडवरून मुंबई कोणच्या माहेराला कधी येते पण एक माहेर रे कोणतं दादा माझे माहेर घोटी आहे दरदच्या गाठी 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 श्रीपद माझे माया बाबा श्रीपद माझे माया बाबा श्रीपद माझे माया बाबा रविच्या हरी नामा सच्चिदानंद श्रीपाद बाबा की सच्चिदानंद रामदास बाबा की माझे माहेर घोटी आहे दरदच्या गाठी 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 हे खरं माहेर आहे आपलं जाते ग माहेराला कुळाच्या घराला आईशी मुक्ताई गांधी दादा अरे श्रीपाद बाबाच्या कृपेनं एकच म्हणून ताई सुंदर असा प्रपंच आहे म्हणतात मी सुद्धा प्रपंच केला तुकोबारायांचा प्रपंच केवढा मोठा आपलं काय 2 एकर जमीन 2 गाड्या 10-5 बैलगाडी एक होता तुकोबारायांचा प्रपंच फार मोठा आहे त्याचप्रमाणे एकनाथ बाबांचा सुद्धा बरोबर ना तुमच्या भागामध्ये त्या विठेवरल्या पांडुरंगानं श्रीखंडाचं नाव घेऊन त्यांच्या घरी पाणी पण तुकोबारायांनी पंढरी दादा सुंदर असा प्रपंच त्यांनी केला पण प्रपंचामध्ये दुःख आहे हे जाणलं आणि प्रपंच बाद करून टाकला नंदू भाऊ ऐकलं का नाही ना त्या जन्मसती धन झाला निकट वास बरा संसारी त्यांनी जाणलं प्रपंच बाजूला केला संसाराच्या नावे जाधुर्या शून्य वाढत पुण्य धर्म जना पण आमचं लय वेगळं नंदूभाऊ म्हणतो मी आता आलो
कीर्तन संपून जातं पण नंदोबा अजून दुखीवरच जसा गुळाला मुंगळा चिटकला तसा आपण परमार्थाला चिटकतो मन तुटून जाते कधी सोडी बघा समोर खुर्चीवर बसले संसाराच्या नावे किंवा संसार दुःख मूळ आणि मग स्वतःही परमार्थ करत नाही मुलालाही परमार्थ करू देत नाही पण अपेक्षा कोणाची ठेवतो नातूची ना बरोबर ना पाहिजे ना स्वतःही परमार्थ करत नाही मुलालाही करू देत नाही पण अपेक्षा नातूची ठेवतो माझ्या नाताला आळंदीला पाठवी त्याला कीर्तनकार बनवी प्रवचनकार बनवी आणि त्याचं कीर्तन मी आहे आता स्वतःही परमार्थ केला नाही मुलालाही करू दिला नाही आता नातू कधी आळंदीला जाईल आणि कधी त्याचं कीर्तन ऐकला तवर याच्या गावल्या पुढं नसणार तरुण वयामध्ये सद्गुरु तोची दान जो सांगे अपरोक्ष ज्ञान देहत्रय निर्मूल परमवदती अशा सद्गुरूकडे जा दुसरा जन्म करून घ्या दुसरं लग्न करून घ्या दुसरं मरण करून घ्या आणि खरा परमार्थ जीवनामध्ये प्रपंच असताना करा का करा तर त्यांच्या तेही धन्य त्यांची मुलंही धन्य का धन्य ते काय करतात जीवनामध्ये अभंगाचं तिसरं चरण गीता भागवत करी गीता भागवत अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये
तुकोपाराय म्हणतात का ती मुलं धन्य हो तर काय करतात ते काय करतात नंदू भाऊ गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन इथेच ज्ञानेश्वरीचं काय करतात हा? रामायण महाभारत ज्ञानेश्वरीचा गाथा वाचतात आणि एवढंच काय ज्या पांडुरंगानं तुला एवढा चांगला नंदिरो दिला त्या पांडुरंगाचं काय करतात हो देवाचे चिंतन चिंतनाला फार मोठी नभाजी पाठीमागे नंदू भाऊ उद्या करता सांगितलं नभाजी भाऊ पाठीमागे लिहिता वाचता येतंय का पण कीर्तन प्रवचन हे कोणाच्या जोरावर करतात चिंतनाच्या माध्यमातून करतात पण इथं फार मोठी शोकांतिका आहे काय आम्ही चिंतन कमी करतो पण कीर्तन प्रवचन नामचिंतनाला फार मोठी किंमत आहे 10 मिनिटामध्ये आपण आपल्या वाटे पुढे नाम नाचत असे माझे जे जन्मसहस्री ओळखीचे एक वेळ यावया जे नाम तुमच्या जिभेवर नव्हे नव्हे कंठामध्ये जर असलं तर तयापाशी पांडवा आडपला दिवसावा तीर्थ नाम घोषू बरबा करती माझ्या किंवा तो मी वैकुंठी एक वेळ भानू बिंबही न दिसे पण योग्याची मानुसे मरणो निघायो एवढी मोठी नामाला नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले कपी कोळ उतरिले आम्ही जीवनामध्ये सगळं करतो नाम घेतलं झाडू संतांचे राणी भरली दादा अरे त्याच्यामध्ये त्याच्या करता ज्या पांडुरंगानं मुख दिलंय ना त्या मुखानं त्या पांडुरंगाचं नाम घेतलं पाहिजे नाही तर नामाची विमुख हरिवेन धावया किंवा कोटी कोटी यज्ञ एक हरिनाम किंवा कोटी पुढे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठवली फार नामाला महत्व आहे जीवनामध्ये काही करू नका पण जसा वेळ मिळेल तसा काय करा नामाचं चिंतन करा
आणि नामाचं चिंतन जर तुम्ही केलं तर शेवट याच साठी केला होतात हा शेवटचा दिवसा आता इशारा नाही यायला लागला अजून कोणत्या कीर्तन होणार आहे तेव्हा त्या पांडुरंगानं एवढी शक्ती दिली एवढं बळ दिलं आणि माझ्या वाणीला अलंकारी शब्द दिले त्या पांडुरंगाचे भजन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा असे जर आई बाप असतील अशी जर त्यांच्या पोटी मुलं जन्माला आले असतील आणि असं जर कुटुंब असेल तर त्यांची सेवा माझ्याकडून घडू असं तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या जन्माला त्यांची सेवा
भगवतच्या चरणामध्ये विश्वान्य जगत म्हणून तुकोबाराय म्हणतात असं परमार्थमय कुटुंब असेल तर त्यांची सेवा कोणाकडून आणि ती सेवा जर माझ्याकडून झाली तर माझ्या दैवाला पारा वारा राहणार नाही. किंवा जाता जाता एकच सांगण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे असा अधिकारवाणी माझी नाही अधिकारी पुढे तरी थोडस काय मरणाची सावध व्हावी आपुले मजीत करून घ्या जन्म घालवू नये वाया मानवाची उत्तमताया. दादा किती सुंदर वा एखादा हात पाय गेला तर मग चलत जवळ चलत नाही. सुंदर असा नृत्य दिलाय फक्त एकच करा आपल्या सद्गुरूने दिलेलं ते नाम आहे त्या नामाला विसरू नका नाहीतर विसरली तया घोर झाली खनी किंवा धर्माची पालन करणे पापंद खंडन हेची करणे आम्हा काम. आता आपली वेळ संपली तेव्हा आज एवढा आनंद होतो नको अक्षरशः डोळ्यातून गंगा जमुना होत नाच अरे नाच गायन करीत याचं बोलतात पण माझ्या ताईनं आता अरे जन्म आली याचे काय वैकुंठ कुठं वैकुंठ काय वैकुंठ हेच वैकुंठ आहे ना काय खरी पाठ भरला भरला वैकुंठ बाबा ज्ञान देवा पाच खाली हा आणि भरला आजोबानं अभंग म्हणावा मुलीनं चाल म्हणावी आणि नातीनं कीर्तन करावं याच्यापेक्षा दुसरं खूप काय हो हा खूप सोहळा स्वर्गीचे अमर किंवा पवित्रते फूल तो देश पुन्हा एक आहे बराच खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. आपला मेळ आपल्या श्रीपाद बाबाच्या कृपेनं रामदास बाबाच्या कृपेनं नव्हे नव्हे भागरे बाबाच्या कृपेनं माझ्या तुळशीरामाच्या कृपेनं एकत्र आला आणि एवढा मोठा हा परमार्थमय सोहळा तुम्ही आम्ही ज्ञानेश्वर